आपण पाहत आहोत मागच्या 22 दिवसापासून बुद्ध आणि त्याचा धम्म या पवित्र ग्रंथाचं वाचन आणि विश्लेषण. तेव्हा चिकित्सक बुद्धीने आपण प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक पॉईंटकडे या ठिकाणी आपण आपल्या बुद्धीप्रमाणे आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. आपण बघितलं की सिद्धार्थाने ग्रहत्याग केल्याच्या नंतर सर्व गोष्टीचं परीक्षण केलं, निरीक्षण केलं, सर्व गोष्टीचा अभ्यास केला आणि नंतर ते सर्व अभ्यास स्वतः करण्याचं डिसाईड केलं. आणि ते करत असताना फायनल स्टेजला जेव्हा त्यांचे आत्मक्लेश सुरू झाले, प्रत्येक गोष्टीचं विवेचन सुरू झालं, मनामध्ये पूर्ण कल्पकतेचं बीज रोवलं गेलं, ते बीजचं रूपांतर चांगलं की वाईट ह्या गोष्टीचं जेव्हा डिटर्मिनेशन सुरू झालं, तेव्हा त्यांना ती सम्यक बोधी प्राप्त झाली. तपोच ब्रह्मचर्याचे आर्य सच्चानंद संदीपान संस्कृतीचे एक मंगल. जो तप, ब्रह्मचर्य, 4 आर्य सत्य आणि निब्बाण या गोष्टीला जाणतो, त्याला बुद्ध साक्षात दिसतो असं तथागत बुद्ध सांगतात. जेव्हा तथागत बुद्धांनी ही चळवळ सुरू केली, त्यांच्या अगोदर सुद्धा आणि नंतर सुद्धा एवढ्या काही विचारधारा प्रचलित होत्या आणि त्या विचाराचा प्रभाव हा तत्कालीन लोकांवरती पडला होता आणि ते आचरणातून वाद विवाद, प्रतिवाद, हिंसा, चोरी, मारामारी, अविद्येमुळं पूर्ण त्यांचा जो विकास होता बुद्धीचा, तो पूर्ण खुंटला जात होता. आणि अशा पद्धतीनं जेव्हा त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, तेव्हा त्यांनी 4 आठवडे पुरण एवढं अन्न जवळ ठेवलं आणि त्या गोष्टीचं विश्लेषण केलं. आपण बघितलं की 4 पायऱ्यांनी त्यांनी हे ज्ञान संपादन केलं. तर त्या 4 पायऱ्या कोणत्या? पहिली जी पायरी आहे तर्क, शक्ती आणि अन्वेषण, अर्थात विवेक आणि विश्लेषण. म्हणजे काय? विवेक म्हणजे काय? इन्व्हेस्टिगेशन. प्रत्येक गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन. काही समजा घटना घडली तर अगोदर ज्या सीन्स लोकेशन असते, लोकांनी प्रेझेंटेशन असते आणि साक्ष पुरावे असतात. अशा पद्धतीचं सत्य काय, असत्य काय हे ठरवून शकणारी मनाची जी शक्ती असते, चांगलं वाईट, लाभ हानी, यश अपयश, निंदा प्रशंसा, हे जे 8 लोकधर्म आहेत, जे की तथागतांनी सांगितले की पुष्कळसे लोकधर्म हे चित्तम व्यसन कंपनी अशोक विरचित हे त्यामध्ये आपण नंतर टप्प्याटप्प्याने बघणारच आहोत. तर त्यांचं म्हणणं असं होतं की हे जग जे आहे हे द्वंद्वानं चालते, 2 गोष्टी या ठिकाणी करतात. ज्या पद्धतीनं चांगलं आहे, वाईट सुद्धा आहे. जिथं सुख आहे तिथं दुःख सुद्धा आहे. जिथं यश आहे तिथं अपयश सुद्धा आहे. जिथं लाभ आहे तिथं हानी सुद्धा आहे. मग हे इन्व्हेस्टिगेशन करत असताना मग त्याचं डायग्नोसिस त्याच्यामध्ये रूपांतर झालं. मग कोणत्या गोष्टीला काय म्हणायचं, कोणत्या निदानानं काय होते किंवा कोणत्या इन्व्हेस्टिगेशनला काय फाइंड आउट मिळते, ह्या गोष्टीचं म्हणजे कोणत्याही गुंतागुंतीचे प्रश्न त्यांचे स्वरूप समजून घेण्यासाठी किंवा त्यांची आवश्यक वैशिष्ट्ये निश्चित करण्यासाठी, समजून घेण्यासाठी त्यांचे तपशीलवार परीक्षण करणं म्हणजे अन्वेषण किंवा त्याचं विश्लेषण. मग त्यांनी काय केलं की वर्णात्मक डायग्नोसिस, निदानात्मक, भविष्यात्मक आणि प्रिस्क्रिप्टिव्ह, ज्या पद्धतीने एखादा पेशंट येते दवाखान्यात, पहिल्यांदा लुक अँड डायग्नोसिस डॉक्टर करतो त्या ठिकाणचा, म्हणजे ते कशा पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन आहे, वीक आहे की छातीला पकडून आहे. छातीला जर पकडून असेल तर त्याच्या मनामध्ये कंटिन्यू चालते, हे जरी झालं तर कंटिन्यू चालते. निदान होते की अटॅकचं आहे की किंवा कसं आहे. नंतर समजा त्याने जर पांघरून घातलेला असेल तर त्यांच्या मनामध्ये चिकित्सा आहे की याला मलेरिया झाला असेल, किंवा ते जर पोट पकडून आलं असेल तर त्याला वाटतं ते एखादा हेपेटायटिस किंवा कोलायटिस वगैरे किंवा हे असू शकते. आणि अशा पद्धतीनं नंतर दिल्याच्या नंतर त्याची ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर याचे भविष्यात काय इलाज होतील, भविष्यात्मक निदान, फ्युचर डायग्नोसिस, आणि नंतर प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे जे काय त्याच्यावरती मेडिसिन आहे, त्या पद्धतीचे 4 टप्प्यांनी त्यांनी ते निदान केलं. निदान कोणतं केलं? 6 वर्ष ग्रह त्याग केल्याच्या नंतर ते चिकित्सक बुद्धीनं म्हणजे भृगु ऋषीच्या आश्रमापासून
ते आलार कलाम पासून ते ब्राह्मण्य उपनिषदे तिथपासून ते 62 प्रकारच्या विचारधारा, ह्या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणे, एखाद्या म्हणजे गोष्टीची सखोल शोध तपास आणि इन्व्हेस्टिगेशन, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून ही एक पहिली पायरी गाठली. नंतर म्हणजे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या त्या 62 ग्रंथापासून किंवा सहाजे पकुत कच्छाने किंवा अजित केस कंबल याच्या जे विचारधारा होत्या त्या सुद्धा त्याच्यामध्ये आल्या. मग नंतर त्यांनी ह्या गोष्टीसाठी मनाची एकाग्रता केली. दुसरी पायरी कोणती होती? चित्ताची एकाग्रता. सेकंड स्टेज ऑफ नॉलेज, म्हणजे मन मस्तिष्क मिळून कार्य करणे, म्हणजे एका वस्तूचा जवळून आणि अबाधित लक्ष देणे. म्हणजे ते कशामुळे साध्य होते? आता बघा, सगळे कर्मेंद्रिय थकून जातात म्हणजे शरीराचं काही ऐकत नाही, परंतु शरीराचं कोण म्हणजे नाही ऐकत? हृदय आणि श्वास हे अविरतपणे चालत राहते. आणि हे कॉन्सन्ट्रेशन करत असताना तथागतांनी आलार कमालांनी त्या गोष्टी सांगितल्यात, जर कोणत्याही एका बिंदूवर जर लक्ष केंद्रित केलं तर आपली चित्ताची एकाग्रता लागू शकते. बघा आता अविद्या आपला विषय आजचा आहे. अविद्या मुख्य विषय जे आहे तो अविद्या आणि अविद्याचे उपाय, नष्ट करण्याचे उपाय, मेजर आजचा विषय तो आहे. तर आपण काय म्हणजे लक्षात घेतो की मन सुद्धा माझंच आहे, शरीर सुद्धा माझंच आहे. पण गृहीत धरा, तुम्ही 1 मिनिट किंवा 30 सेकंद शांत बसा, हळूवारपणे श्वास घ्या आणि तुमचं जे मन आहे फक्त 30 सेकंद फक्त रोखून बघा. मग विचार करा, ते मन माझं आहे का? शरीर आणि मन हे दोन वेगवेगळ्या पदार्थ किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु दोन्हीही अविभाज्य आहेत. ज्या पद्धतीने चित्त आणि पट एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात, परंतु त्याचं मेजर जे फंक्शन असते ते हाय लेवलचं असतं. म्हणून हे चंचल म्हणजे आहे. हा जो मनावरचा जो ताबा सुटल्यामुळे जे अविद्या उत्पन्न होतात त्या गोष्टीचं चिंतन, चित्ताची एकाग्रता केल्याच्या नंतर त्यांनी साध्य केलं. त्यांनी असं डिसाईड केलं की एखाद्या गोष्टीवर जर आपण डोळे लावून जर मन केंद्रित केलं, समजा आता म्हणजे अकुशल विचार आहेत किंवा एखादं कोण काही मला बोललं असेल तर त्या गोष्टीचं प्रायमरी स्टेजचं इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे हे कशामुळे बोललं असेल, त्याचे डायग्नोस्टिक, अरे यार म्हणजे कोण ही चूक झाली असेल त्याच्यामुळे कदाचित बोललं असेल, आणि ती गोष्ट मनाला समजून सांगणे किंवा त्या चित्ताला समजून सांगणे ही सेकंड पायरी होती. ही मनाचा एक बिंदूवर एकाग्रता लक्ष केल्याने चिंता शांत अवस्था अधिक ध्यान मिळवण्यासाठी सध्याची उत्सुकता त्याच्या समतोलता जन्म देते. जे बदल मनाचे आहे म्हणजे 1 पॉइंट फोकस किंवा 1 पॉइंटेड फोकस ही जी म्हणजे सायन्सची टेक्नॉलॉजी आहे. कोणत्याही ध्यान धारणेमध्ये आपण एका वस्तूवर किंवा त्याला त्राटक चिकित्सा म्हणतो. बघा, आपण योगा करत असताना सुद्धा त्या त्राटक वगैरे आपण बघितलं की एका बिंदूवरती आपलं लक्ष केंद्रित करणे आणि अशा पद्धतीनं ते लक्ष केंद्रित करावं लागते. आणि इन केस आता आपण फॉर एक्झाम्पल आपल्या व्यवहारात घेऊया, आपला मुलगा वगैरे एखाद्या शाळेला आई म्हणा, बहीण म्हणा, भाऊ म्हणा किंवा पती म्हणा एखाद्या गावाला लांब टूरला जर जात असेल तर आपण काय म्हणतो त्याला, ध्यानानं जा बरं, ध्यानानं जेवण कर बरं, ध्यानानं झोप बरं, ध्यानानं सकाळी उठ, तुझे ट्युशन वगैरे. म्हणजे हे ध्यान जे आहे हे 1 पॉइंट फोकस ऑफ द बॉडी, म्हणजे हायली कॉन्सन्ट्रेट करून ते करण्याचं. म्हणजे दुसरीची स्टेज होती ती शिकली ती चित्ताची एकाग्रता. पण चित्ताची एकाग्रतेने कोणते अभ्यास केले? ह्या ज्या काही अंधश्रद्धा होत्या, ह्या काही अविद्या होत्या, त्या अविद्याचं विश्लेषणात्मक, विधानात्मक, भविष्यात्मक आणि वर्णनात्मक त्यांनी डायग्नोसिस केलं. तिसरी गोष्ट त्यांनी साध्य करून केली, तिसरी पायरी, थर्ड स्टेज, तर मनोनिग्रह आणि समचित्तता. मनोनिग्रह म्हणजे स्वतःच्या मनावरील ताबा, आत्मनियंत्रण, राग आणि विकारावर ब्रेक, बंद लावणे. अर्थात मनाचा समतोलपणा, मस्तिष्क म्हणजे बॅलन्स माइंड ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणू. कारण ह्या गोष्टीची जेव्हा मनामध्ये गोंधळ निर्माण होतो, गोंधळ निर्माणामुळे राग उत्पन्न होतो, रोग उत्पन्न होतो. त्या रागावरती नियंत्रण करण्यासाठी जे आहे ती ही तिसरी पायरी होती. आणि त्या तिसरी पायरीच्या नंतर मग शेवटची जी आहे ती अतिशय पवित्र्याची आणि स्थितीचा संयोग, म्हणजे समचित्तता, सम बॅलन्स, जे 1 पॉइंट फोकस जे म्हणत होतो, एकदम स्थिरावलं त्यांचं मन, एकदम स्थिरावलं. आणि स्थिरावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो संयोग झाला त्या संयोगानं त्यांनी चौथी पायरी पार केली. आणि त्या चौथी पायरी विषय कोणते होते? काया, वाचा
आणि मन. बघा, चौथ्या पायरीमध्ये जी समचितेवरची एकाग्रता केली, जी पावित्र्याची एकाग्रता केली, एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यावरती फोकस कुठं केला तथागत गौतम बुद्धांनी? काया, वाचा आणि मन. ते आपण बघूया. म्हणजे मानसिक आणि शारीरिक शुद्धता, शुचिता, पवित्रपणा, शुद्धता आणि स्वच्छता म्हणजे पावित्र्य. काया वाचा मनाचा शुद्धपणा, चित्ताशी संयोग व चित्ताचा शुद्धतेची काया वाचा मनाशी उत्तम प्रकारचा संयोग संबंध जोडणे किंवा ताबा मिळवणे, अर्थात सत्य आणि असत्याचे अंतिम दर्शन घेणे. त्या निर्णय घेण्याची जी क्षमता असते ती त्यांची चौथ्या स्टेजवरती त्यांनी ती म्हणजे अंतिम दिनी राम प्रहरी किंवा त्याचे चित्त प्रकाशमान झाले, त्यांच्या चित्तात प्रकाश करणे पळपुटीत झाली, अनुभूती झाली आणि त्या समस्या त्यांना त्या डायग्नोस्टिक समस्यावर आले की या जगात दुःख आहे, दुःख निवारण करून मानव मात्राला सुख कसे करता येईल, अविद्या डोक पावली आणि ज्ञानाचा मार्ग निघाला. त्यालाच आपण सम्यक संबोधी असं म्हणतो. कारण ह्या 4 स्टेजनं सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ते ज्ञान संपादन केलं आणि नंतर त्यांनी म्हणजे डायग्नोस्टिक केलं की मनुष्य मात्राला दुःख भोगावे लागते, पीडा कष्ट भोगावे लागतात. तेव्हा या दुःखाची कष्टाची पीडाची कारणे कोणती, या मनुष्य मात्राच्या दुःखाचे कष्टाचे निवारण कसे करता येईल, या दोन्ही प्रश्नांचे अचूक समाधान सिद्धार्थाला गवसले, म्हणून त्याला सम्यक संबोधी असं म्हणतात. बघा, म्हणजे किती मायक्रो स्टडी बाबासाहेबांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे की कशा पद्धतीनं त्यांनी म्हणजे ते ज्ञान संपादित केलं, चिंतलं आणि अशा पद्धतीनं त्यावेळेस सुद्धा त्या म्हणजे 10 ऋषीसोबतच 65 विचारधारा प्रचलित होत्या, त्यांना सुद्धा त्यांनी म्हणजे बाजूला केलं आणि अशा पद्धतीनं जेव्हा त्या गोष्टीचं चिंतन मनन केलं तेव्हा त्यांना ती संबोधी प्राप्त झाली. आता झाल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये क्वेश्चन विचारायला मनात पडले की आता हे सांगावं की न सांगावं. कारण कसं बघा, चांगलं सांगणं अतिशय अवघड गोष्ट आहे आणि चांगलं कुठलंही काम करणं अतिशय गोष्ट आहे. एक उदाहरण देतो. एखादा ज्ञानाचा कोणताही कार्यक्रम असू द्या किंवा एखाद्या तज्ञ भिक्षूला, मोठ्या भिक्षूला पाचारण करा प्रवचनासाठी लोकांना बोलावं लागते, परंतु त्याच ठिकाणी एखाद्या नाच गाण्याचा किंवा लावणीचा कार्यक्रम ठेवा, लोकांना सांगण्याची गरज पडत नाही. ही जगाची रीत आहे. हे तथागतांनी तेव्हाही ओळखलं होतं की हे आत्मा आणि परमात्मा याच्या वायू काळातून माणसाची मुक्ती होणे कठीण आहे. माणसाची धार्मिक विधी कर्मकांड याच्या बंधनातून माणसाची मुक्त होणे कठीण आहे. कर्मवादापासून माणसाची मुक्ती होणे कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेपासून माणसाची मुक्त होणे कठीण आहे. मनुष्य मात्र स्वार्थरत आहे. स्वार्थातच त्यांना आनंद वाटतो, स्वार्थातच त्यांना सुख वाटते. स्वार्थापेक्षा नैतिकता श्रेष्ठ आहे हा माझा सिद्धांत त्यांना ग्रहण करणे किती कठीण होईल. नैराश्य होतं. कारण एक माणूस सामना करणारा निघाला आणि असंख्य लोक त्यांच्या समोर, सगळे मूर्ख लोक जे की विचारी किंवा सदाचाराच्या मार्गावर न जाता येथेच स्वराचाराच्या मार्गावर जातात आणि त्याच्यामध्ये ते नैराश्य त्यांच्यामध्ये आले आणि त्यांनी नंतर मनातच केला की मी एक जगातून निवृत्त होऊ, संन्यास जीवन जगू का जगू नये आणि माझ्या धर्माचा उपयोग मी आत्मपूर्णत्वासाठी का करू नये आणि ती माझे कल्याण तरी साधू शकेल. बुद्ध स्वतःशीच बोलला आणि विचारात पडले. आणि नंतर जी आपण वाचलो की ब्रह्मसंपत्ती या ठिकाणी जाहीर झाली, त्यानंतर ते ऐक्यू जे असते तो जागृत झाला आणि त्यांनी असं स्वस्थ बसण्यापेक्षा, दगडासारखं स्वस्थ बसण्यापेक्षा हे जर लोकांना आपण दिलं तर त्यांचा फायदा होईल, म्हणून त्यांनी एक मन घट्ट केलं आणि अशा पद्धतीनं सारनाथपर्यंत ती एंट्री पर्यंत आपण त्या ठिकाणी बघितलं. मग ह्या ठिकाणी जेव्हा अविद्या हा विषय येतो, मग आपण विचार करूया की ह्या गोष्टी 12 अंगांनी त्यांनी कशा पद्धतीचं डायग्नोसिस केलं किंवा कोणत्या पद्धतीचे कारणं शोधून काढली. दुःखाची मानवाची तर त्यांनी डायग्नोसिस केलं ना, जे की समजा आपण ज्या पद्धतीने सांगितलं की प्रेझेंटेशन काढणं, त्याचे निदानात्मक, त्याचे प्रिस्क्रिप्टिव्ह किंवा त्याचे वर्णनात्मक, तर अशा पद्धतीचं जेव्हा त्यांचं त्या कार्याचा जर आपण ह्या ठिकाणी विचार जर केला तर आपल्या असं निदर्शनात येईल की त्यांनी अविद्या, सगळ्या गोष्टीची जी काही अविद्या आहे ही सगळ्यात पहिले त्यांनी डायग्नोस केली. हे सगळ्या गोष्टीचे जे मूळ आहे ते माणसाच्या अविद्येशी आहे आणि हीच अविद्या माणसाला जगामध्ये दुःख उत्पन्न होते. मग दुःखाचे जर कारण आपण बघितलं किंवा अविद्या म्हणजे काय किंवा नॉलेज म्हणजे काय, आपण ह्या गोष्टीचा विचार करू. बारीक बारीक छोट्या छोट्या डेफिनेशन असतात त्याच्याबरोबर. म्हणजे
अविद्या म्हणजे अज्ञान किंवा भ्रम, वस्तुची किंवा सत्याचे खरे स्वरूप न ओळखता त्याबद्दलची चुकीची समजूत करून घेणे म्हणजेच अविद्या आहे, जिला सर्व दुःखाचे मूळ तथागताने मानले. कारण जिथं विद्याच नाही, जिथं ज्ञानच नाही, जिथं अज्ञान पूर्ण भरलेले, अज्ञानाचा काळोख आहे आणि त्या काळोखालाच सत्य मानणे म्हणजे अविद्या. कारण ते लक्षण जर बघितले, आपण सिमटम जर बघितले, अविद्येचे सिमटम काय, आता समजा एखादा आडाणी माणूस आहे किंवा मूर्ख माणूस आहे, ते लक्षण कशी असू शकतात. या अतिशय सुंदर वर्णन तथागताने केलंय की अनित्य आणि नित्य म्हणजे जे बदलणारे किंवा नष्ट होणार आहे त्याला कायमस्वरूपी नित्य समजले. म्हणजे सभ्य संखारा दुःखाती यदा पर्याय पसती अथ निबियंती दुःखे यस मम विशुद्धिया. सभ्य संखारा अनंताती यदा पर्याय पसती अथ निबंधंती दुःखे. म्हणजे सर्व संसार जे आहे हा अनित्य आहे. आता अनित्यचा सिद्धांत म्हणजे ज्या गोष्टी नित्य राहतात किंवा कायमस्वरूपी राहतात त्याला नित्य असं म्हणतात. आणि अनित्य म्हणजे काय, त्या क्षणिक असतात. आता बघा, कोणीतरी माणूस 500 वर्ष 1000 वर्ष कोणी जिवंत राहिले नाही राहिले, पण आपण काय समजतो की वयाच्या जेव्हा 50-60 वर्ष झाले की हा 5-5 मल्ली बिल्डिंग बांधतो, परंतु त्या गोष्टीकडे विचार करत नाही की आपलं 50 वर्षाचं आयुष्य मायनस झाले, राहिले किती 20 वर्ष. म्हणजे आपल्या आयुष्याची बॅलन्स शीट आपण नाही बघत. आपल्याला काय वाटतं हे आता कायमस्वरूपी सुख होय, बंगला आहे, खाली आहे, गोडी आहे, आणि हेच नित्य सुख आहे. या गोष्टीकडला खरं मानतात आणि हीच ती अयोध्या आहे किंवा म्हणजे दुःखाचं कारण हे तथागत गौतम बुद्ध सांगतात. म्हणजे हे बदलणारं असते हे आणि त्यालाच नित्य समजतात आणि नंतर त्याची उत्पत्ती ही दुःखामध्ये होत असते. त्याच्यामुळे अनित्यचा सिद्धांत समजून घेणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सांगतात सिम्पटम याचे की पवित्र आणि अपवित्र आणि पवित्र बन. म्हणजे जे पवित्र आहे किंवा ते अशुद्ध आहे त्याला पवित्र मान. आता फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आपल्या समोर वाईट घडायली, वा 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 काय चांगली घडायली, तोंडाला शुद्धी करायची. किंवा एखादी आपण लिक्विड फॉर्ममध्ये जर बघितलं की एखादी जर भेसळ असते तर भेसळयुक्त जर समजा आपण अन्न खाल्लं किंवा ते अपवित्र किंवा अशुद्ध अन्न खाल्लं त्याचे परिणाम काय होतील. म्हणजे असं सॉलिड म्हणा, लिक्विड म्हणा, फिजिकली म्हणा, अनाटॉमिकली म्हणा, जे काही गोष्टी असतात वाईट किंवा ज्याला आपण पुण्य किंवा पाप याला डेफिनेशन त्याच होता, वाईट किंवा खरं त्याच्या डेफिनेशन आता. आणि ह्या गोष्टी म्हणजे अपवित्र पदार्थांना पवित्र समजणे आणि पवित्र पदार्थांना अपवित्र. एक छोटंसं उदाहरण देतो की हजारो नारळ देवासमोर होतात, हजारो नारळ, त्या नारळाचं हायली प्युरिफाईड प्रोटीन, त्याचे कार्बोहायड्रेट रिच प्रोटीन हे दगडावरती पूर्ण वाया जाते आणि जे काही सॉलिड असते ते मग म्हणजे एवढ्या वर्षापासूनचं जे वृक्ष वाढते त्याच्यातले पोषक तत्व जे असतात ते सगळे तत्व त्या ह्याच्यामध्ये जातात आणि त्याचं जे हायली प्युरिफाईड नारळाचं पाणी तयार होते, 1000 लिटरचं पाणी ते नाल्यानं वाहतात. म्हणजे ही एक अविद्या झाली की नाही. तेच जर समजा पकडलं तर 4 सलाईनाची ताकद त्याच्यामध्ये येईल की नाही, पेशंट कुठलाही उठून बसत की नाही. त्याच्यामुळं ह्या जे छोट्या छोट्या जे उदाहरणार्थ म्हणजे वाईट किंवा अशुद्धेलाच शुद्ध मानणं आणि अशुद्धला शुद्ध मानणं अशा पद्धतीचं ते कार्यक्रम सुरू झाला. आता तंबाखाची गोष्ट घ्या, तंबाखू हे मद्य आहे किंवा त्याच्यामध्ये म्हणजे विलेही पदार्थ आहे, नशा आणणारं उत्पन्न आहे. माणसाला चांगलं वाटतं एकदम फ्रेश, सकाळी उठलं की बिलकुल घोटा मारला गेलं की नंतर लोटा, पहिल्या आधी घोटा नंतर लोटा असतो ही फॅशन झाली. म्हणजे याच्यामध्ये काय होतं मग ही विद्या आहे का, नाही आहे, ही अविद्या आहे. मग अविद्येचं रूपांतर कशामध्ये होते, जे काही टोबॅकोमधून कोलेस्ट्रॉल करून डायबिटीजमध्ये जाते, जेव्हा 90-95% येते तेव्हा ब्लॉकेज तयार होतात आणि जेव्हा इन बिटवीन 30-35 किंवा अबव 35 जाईल तेव्हा त्यांना जेव्हा लोटा घेऊन जाते किंवा जोर लावा लागते त्याला बॉडीतून प्रेशर काढण्यासाठी, तेव्हा हृदयावरती ताण येते आणि कार्डियाक अरेस्टमध्ये जाते. म्हणजे त्या क्षणिक सुखाचं अनित्य सुखाचे रूपांतर कशामध्ये होते, दुःखामध्ये होते. म्हणजे सभे संखार अनिच्छती यदा पर्यायी पसंती तथागताची वाणी बरोबर आहे की नाही. सभे संखार दुःखाती म्हणजे जे जे तुम्ही नित्य समजता, जे ज्याच्यामध्ये सुख आहे असं समजता,
त्या गोष्टी अत्यंत वाईट. किंवा फॉर एक्झाम्पल एखादं तेलकट जास्त खाणं, खूप आहे म्हणून आपलं आहे म्हणून किती खायचं, किती समजा पोटभर खायचं किंवा विकाल भोजन वगैरे 6च्या नंतर पोटभर खायचं आपलं आहे.